हॅलो फ्रेंड्स, आज आपण मौर्यकालीन साम्राज्य, मौर्यकालीन जे काही भारत आहे या घटकाचा आपण अभ्यास करत होतो. त्याच्या पुढील जो काही मुद्दा आहे, सम्राट अशोकाचं कलिंग सोबत झालेलं युद्ध, त्या युद्धाची आपण माहिती पाहणार आहोत. बरोबर आहे. चंद्रगुप्ताने ज्यावेळेस त्याचा राज्यपदाचा त्याग केला त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधाचा राजा झाला. आणि आपण हे बघितलं की बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक, सम्राट अशोक, तो मगधाधिपती झाला आणि त्याने नंतर कलिंगवर विजय मिळवला. बरोबर आहे. आणि इथपर्यंत आपण माहिती बघितली. तर पुढे पाहूया आपण की वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आंध्र प्रदेशपर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्र, म्हणजे आपण गुजरात म्हणूया, अशापर्यंत सगळ्या भारतामध्ये एकंदरीत जर आपण म्हणूया सम्राट अशोकाने आपलं साम्राज्य काय केलं होतं, प्रस्थापित करून ठेवलं, किंवा एवढं त्यांनी त्याचा स्वतःचा राज्याचा विस्तार केला. मग हे करत असताना कलिंगचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये काय कायापालट झाली आपण ते पाहूया. पहा, कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून, कलिंगचं एक घनघोर मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धात अनेक जण मृत्युमुखी पडले. आणि ते सगळ्या गोष्टी पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आणि अशोकच्या लक्षात आलं की युद्ध करण्यामध्ये काही अर्थ नाही, खूप मोठी हिंसा होते, त्या हिंसेला कुठेतरी पायबंदी घालावी, म्हणून त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आणि सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आणि तोच संदेश त्यांनी लोकांप्रत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याने त्यासाठी काय केलं, ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरवले. तुम्हाला माहिती आहे, शिलालेख स्तंभालेख हे काय शिल्पकलेतला प्रकार आहे, ज्याजवळ मोठमोठ्या शिळांमध्ये, दगडांमध्ये किंवा धातूंच्या गोष्टींवर कोरीव काम केलं जातं, म्हणजे लिखाण काम त्यामध्ये केलं जातं. लिखित साधनांमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे. तर ह्या शिलालेखावर, स्तंभालेखावर त्यांनी ह्या सगळ्या काय म्हणून हीच माहिती देण्याचे प्रयत्न केले की हिंसा न करता सगळ्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारावा. बरोबर आहे. प्रेम, दया, करुणा हे भाव आपल्यामध्ये असावे, ही माहिती त्यांनी पुरवली. पण तो जो काही त्यांनी लेख लिहिला ते ब्राह्मी लिपीत त्यांनी या शिलालेख आणि स्तंभालेखावर लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि या लेखामध्ये त्याने स्वतःचा जो काही उल्लेख आहे ते देवानाम पियोपियदसी, म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा त्यांनी केलेला पाहावयास, म्हणजे स्वतःचं नाव त्यांनी ह्या पद्धतीने लिहिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि ज्यावेळेस राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला. आणि तेथील त्या कलिंगवर जरी त्यांनी युद्ध जिंकलं तरी तिथे त्याचा जो काही विनाश झाला, ते विनाश पाहून त्याच्या हृदयात जे काही परिवर्तन झालं, म्हणजे त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला, याचा सुद्धा उल्लेख एका लेखामध्ये पाहावयास मिळतो. हे लिखित साधन आपल्याला त्याच्यातलं सांगता येईल. आणि सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये किंवा जंगलात वनवे लावू नयेत, म्हणजे आग पेटवू नये, असे सक्त निर्बंध या सम्राट अशोकाने त्या काळामध्ये लिहून ठेवलेले आहे. असं आपल्याला अनेक लेखनातून त्यांनी जे काही लिहून ठेवलेले लेख होते किंवा लोकांना जो काही दिलेला संदेश होता त्या संदेशमधून आपल्याला पाहावयास मिळतं. बरोबर. पुढे आपण अशोकाचे धर्मप्रसाराचे आपण कार्य पाहणार आहोत की अशोकाने आपला स्वतःचा धर्मप्रसार कशा हिशोबाने केला. की अशोकाने स्वतःच्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याने पाटलीपुत्र जी काही मगधाची राजधानी होती तिथे त्याने बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली होती. आणि आता महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकने त्याचा जो काही मुलगा आहे महेंद्र आणि जी काही मुलगी आहे त्याची संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले. तसेच आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खूंना पाठवले होते. येते लक्षात की सम्राट अशोकाचे जे काही मुलगा होता, मुलगी होती, महेंद्र आणि संघमित्रा, या दोघांना त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचं ज्ञान दिलं आणि या दोघांना भ्रमणार्थी पाठवून दिलं की बौद्ध धर्माचा काय व्हावा, प्रसार व्हावा. आणि हे जे काही आग्नेय आशिया किंवा मध्य आशिया आहे या देशांमध्ये जाऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचारासाठी बौद्ध भिक्खूंना पाठवले आणि तिथं मोठमोठाले स्तूपा आणि विहार बांधले. जसं आपल्या हिंदूंमध्ये मोठमोठाली मंदिरं असतात किंवा मुस्लिमांची मस्जिद असतात, तसं या बौद्धांची स्तूप आणि विहार असतात. स्तूप विहार म्हणजे एक मंदिराचाच प्रकार आहे, पण ते गोल घुमटाकार असतात. बरोबर. तुम्ही नागपूरची जर दीक्षाभूमी बघितली तर त्या दीक्षाभूमीमध्ये आपल्याला काय पाहता येईल,
मोठमोठ्या स्वरूपाचे स्तूप किंवा विहार पाहायला मिळतील. आता सम्राट अशोकांनी लोकोपयोगी कामे कोणकोणती केलेली आहेत, आपल्याला त्याची माहिती पाहूया. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. बरोबर आहे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे, तसेच त्यांना जे काही अपेक्षित असणाऱ्या ज्या काही सुखसुविधा आहेत, अपेक्षित असणाऱ्या सुखसुविधा आहेत, त्या सुखसुविधासाठी त्यांनी अनेक स्वरूपाचे रस्ते बांधली. सावलींसाठी रस्त्याच्या सावलींसाठी त्यांनी दुतर्फा झाडे बांधण्याचं काम त्यांनी केलं किंवा झाडे लावण्याचं काम केलं. धर्मशाळा बांधल्या आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्यांनी लोकांना पाणी प्राप्त होण्यासाठी मोठमोठ्या स्वरूपामध्ये त्यांनी विहिरी खोदल्या. अशी अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केलेले आपल्याला पाहावयास मिळते. बरोबर आहे. तसेच त्यांनी जे काही माणसं किंवा पशु आहेत यासाठी मोफत औषध पाण्याची सुद्धा त्यांनी सोय करून ठेवली. जशी लोकोपयोगी कामे सम्राट अशोकाने आपल्याला केलेली पाहावयास मिळतात. बरोबर आहे. हे एक झालं. पुढे मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशा स्वरूपाची होती, बरोबर आहे, त्याची आपण माहिती पाहूया. पहा, मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ही होती. बरोबर, ही आपण आधीच बघितले. आणि या राज्यकारभाराच्या सोयीसाठी सम्राट अशोकाने 4 विभाग पाडले. बरोबर आहे. ते 4 विभाग कोणकोणते की बाबा, पूर्व विभाग हा तोशाली म्हणजे आजचा ओडिशा म्हणून ओळखला जायचा. पश्चिम विभाग म्हणजे उज्जैनी, ज्याला आपण मध्य प्रदेश म्हणून आजचा ओळखला जायचा. दक्षिण विभाग म्हणजे सुवर्णगिरी, ज्याला कर्नाटकातील कनकगिरी असं आपण म्हणतो, कर्नाटकातील भाग. तर उत्तर म्हणजे तक्षशिला, ज्याला आपण पाकिस्तान आजचं म्हणूया. अशा 4 विभागामध्ये त्यांची राज्यव्यवस्था चालायची. आणि त्या 4 विभागामध्ये सगळ्या देशभराचं कारभार सुरळीत पार पाडला जायचा. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे जे काही अनेक अधिकारी होते, या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम हेर खातं, ज्याला आपण गुप्त खातं म्हणूया. बरोबर आहे. या गुप्त खात्याची सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय म्हणूया, महत्त्वाचं कामगिरी बजावण्याचं काम ह्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये करण्यात आलेलं आपल्याला पाहावं. म्हणजे अशा स्वरूपाची एक कडक राज्यव्यवस्था ज्याला आपण म्हणूया, ही मौर्यकालीन साम्राज्यामध्ये होती, ही यावरून पाहावयास मिळते. बरोबर आहे. पुढे जे काय आहे ते म्हणजे मौर्यकालीन लोकजीवन. म्हणजे ह्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये लोकांचं वास्तव्य कशा स्वरूपाचं होतं, तर मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, हस्ती म्हणजे हत्तीचे दातावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. बरोबर आहे. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी म्हणजे आपण नाव बांधणी म्हणतो, जहाज बांधणी, हा एक मोठ्या प्रमाणावर उद्योग सम्राट अशोकाच्या काळामध्ये होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान त्या काळामध्ये विकसित झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे अशा मोठ्या गोष्टी ज्याला म्हणूया सम्राट अशोकाने घडून आणल्या. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव सण समारंभ साजरे होत असत. बरोबर. आणि मग त्यामध्ये अनेक लोक मनोरंजनासाठी नृत्य आणि गायन करत होते. आणि त्यासोबत सम्राट अशोकाच्या काळामध्ये वेगवेगळे काय म्हणूया खेळ अतिशय लोकप्रिय होते. त्यामध्ये कुस्तीचा खेळ आणि रथाच्या शर्यती. रथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, घोडे असतात आणि घोड्याच्या मागे बसण्यासाठी एक जागा असते, रथ असं आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि रथाच्या शर्यती लावल्या जायच्यात आणि हे लोकप्रिय मनोरंजनाचे कार्यक्रम त्या काळामध्ये होते. तसेच मग सोंगट्याचा खेळ ज्याला आपण म्हणतो, बुद्धिबळ ज्याला आपण म्हणूया. बरोबर. यासारखे जे काही खेळ आहेत ते लोक खूप आवडीने खेळत. आणि त्या काळामध्ये बुद्धिबळ हा जो काही गेम आहे, खेळ आहे, त्याला अष्टपद असं नाव त्या काळामध्ये होतं. म्हणजे अष्टपद म्हणून बुद्धिबळाला तिथं त्या काळामध्ये ओळख होती. आणि ते अष्टपद लोक अतिशय आवडीनं त्या काळामध्ये खेळत होते. म्हणजे अशा स्वरूपाचं एक छानपैकीचं लोकजीवन मौर्यकालीन साम्राज्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत होतं. बरोबर आहे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे मौर्यकालीन कला आणि साहित्य. म्हणजे नेमकं मौर्य काळामध्ये कोणकोणती कला अवगत झालेली होती किंवा कोणकोणते साहित्य उपलब्ध होते, त्या गोष्टींची आपण माहिती पाहूया. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. शिल्पकला म्हणजे काय
की ज्या काही गोष्टी ज्याला आपण आर्किटेक्चर म्हणतो, बरोबर आहे, विविध घर बांधणीसाठी आपण ज्या काही गोष्टींचं म्हणजे त्याला शिल्पकला, कोरीव, दगडावरून कोरीव कामाला महत्त्व आपल्याला पाहावयास मिळते त्या काळामध्ये. अशोकाने उभारलेलं स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचं उत्तम नमुना त्यामध्ये पाहावयास मिळतो. त्याने जो काही उभारलेला जो काही ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणून ओळखतो, बरोबर आहे, त्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्याची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ आपण ज्याला म्हणूया, सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते, बरोबर आहे. आपल्या राष्ट्रध्वजावर जे मध्ये जे काही आरे आहेत, जर आपण चक्रामध्ये आरं ज्याला आपण म्हणतो, हे सम्राट अशोकाच्या त्या अशोक चक्रावरून घेतलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्याला नावच आपण अशोक चक्र असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहे. समोरून पाहिलं की आपल्याला फक्त 3च दिसतात, पण ॲक्च्युली तिथे किती आहेत, ती 4 स्वरूपाची आपल्याला पाहावयास मिळतात. आणि हीच भारताची राजमुद्रा आहे, बरोबर आहे. तुम्ही कुठेही नाण्यावर पहा किंवा पैशांवर पहा, तुम्हाला हे अशोक स्तंभावरील जे काही ते सिंह आहेत किंवा ते सगळं जे काही चित्र आहे तुम्हाला पुस्तकामध्ये दिसेल, ते सगळं तुम्हाला पाहावयास मिळतं. भारताची राजमुद्रा म्हणून याला आपण आज ओळखतो. त्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यावरील लेणीसुद्धा प्रसिद्ध आहेत आणि ही लेणी आज आपल्याला बिहारमध्ये पाहावयास मिळते. भारतातील लेण्यांमध्ये ही जी काही लेणी आहे, ही लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते. कोणती? बराबार. ही आज आपल्याला बिहारमध्ये पाहावयास मिळते. त्यामुळे सम्राट अशोकाने एवढी मोठी कारकिर्दी करून ठेवली होती की त्याचा परिणाम किंवा त्याचे जे काही भविष्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या आजही आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एवढं कर्तृत्व सम्राट अशोकाने त्या काळामध्ये, त्यामुळे ते सम्राट म्हणून ओळखले जायचे. चक्रवर्ती राजा म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जात होतं. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती काळ लागली. ज्यावेळेस सम्राट अशोकचा मृत्यू झाला त्यानंतर कुठेतरी मौर्य साम्राज्य आता म्हणजे त्याला उतरती काळ लागली, म्हणजे पाहिजे तेवढं आता वर्चस्व करणारा अधिकारी कोणी राहिला नाही. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आली, काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठं आणि एक भव्य साम्राज्य होतं. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. ठीक आहे. मग आता मौर्य साम्राज्य संपल्यानंतर मौर्य साम्राज्यानंतर अजून कोणकोणती छोटी मोठी घराणे होऊन गेलीत, या सगळ्या घराण्यांचा अभ्यास आपल्याला याच्या पुढच्या धड्यामध्ये आपल्याला करायचा आहे. मग ते पुढच्या धड्याचं नावच आहे की मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. म्हणजे हे जे काही एवढं मोठं मौर्य साम्राज्य अख्ख्या भारतभर पसरलेलं होतं, बरोबर. त्यामुळे तो चक्रवर्ती सम्राट राजा अशोक म्हणून ओळखला जायचा. तर याच्या मृत्यूनंतर जशी या मगधाला उतरती कळा लागली आणि मग छोटे मोठे असे राज्य आले की त्या राज्यांनी आपापली सत्ता ठिकठिकाणी विशिष्ट भूप्रदेशामध्ये गाजवली. मग ती कशी गाजवली, कसं काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला पुढच्या धड्यामध्ये करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे मौर्य कालीन भारत हा जो काही धडा आहे आपला इथंच संपतो. ठीक आहे. आपण इथे थांबूया.